हॅलो एव्हरीवन. आपल्या भागात खूप सायबर गुन्हेगार वाढलेले आहेत आणि असंच आपल्या भागात पण खूप जणांचे फ्रॉड झालेले आहेत. कॉल येऊन पैसे वगैरे मागतात, बँक अकाउंट डिटेल्स सगळे मागतात. त्यामुळे खूप जण भागात पण फसलेले आहेत आणि छोटं मोठं नाही, खूप मोठं रकमा पण गेलेले आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या फ्रॉडपासून तुम्ही सगळ्या सावधानगी बाळगली पाहिजेत आणि सगळ्यांनी कॉल वगैरे स्कॅमचे कॉल जे येतात त्यांच्यापासून दूरच राहिलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, त्याच्यात कशातही पडू नका. हा व्लॉग खूप फनी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. ते सुमितनं एवढे गोरगरिबीचे कामे केलाय, त्यांना बी जरा वाईट वाटलं. बाबा त्यांच्या अंगात त्यांना थंडी वाजते, हे वाजते, त्यांच्या अंगात त्यांना पांगून पाहिजे. सुमितनं खेडेगावात त्यानं एवढी सोय केला नाही आणि मुलगा बी चांगला आहे आणि त्याने बी गोरगरिबाचे त्याने बी एवढं कामे केलं आहे. कष्टानं स्वतःच्या पैसे घेऊन त्यानं कामे केलं आहे. सुमित संजय सावंत त्यांनी एवढं काम केलं आहे आणि असे व्हिडिओ यांचे नवीन असं चॅनलला येत राहणार. सुमित सावंतचे लाईक करा, कमेंट करा. विशाळ एक नंबर. भाषण भारी दिला. गोट्याबाई आलेले आहेत आमच्या इथं. आमचं भाग्य आहे गोट्याबाई आम्हाला भेटलेली. गोट्याबाई काय युट्यूब सांगत होतं, सांगा की आम्हाला. गोट्याबाई आम्हाला ओळख दाखवायला नाही, फेमस झाल्यावर. तुम्ही त्यानं आता नवीन चॅनल खोललं आहे हा. आणि त्यांचे बी व्ह्यूज आता मस्त येत आहे. हा. आणि मी पहिल्यापासून मी जे माझं चॅनल आहे, मी 8वी असताना मी चॅनल मी खोलत आहे. 8वीत असताना युट्यूबला. आणि मी टिकटॉक फेमस होतो. ते टिकटॉक माझं ते बॅन झालं. आणि ते माझी आयडी होती गोट्या 20ची आयडी होती माझी टिकटॉकला. फक्त 1 लाखाला फक्त नवच पाहिजे होतं. फक्त मी फेमस झालेलो त्या टिकटॉक मध्ये बंद झालं. आणि आता तो टिकटॉक आता दुबईत माझी आयडी दिसते त्या टिकटॉकची. आणि मी आता इंस्टाला आता मी माझी व्हिडिओ येईल 10,000 माझी व्ह्यूज आहे इंस्टाला. काय तुम्ही माझे चेक करू शकता इंस्टाची आयडी. आणि माझी व्ह्यूज असं कमेंट माझे यूथ आहेत आणि असे नवीन व्हिडिओ माझ्या नवीन लॉन्च होणार आहेत. तुम्ही बघू शकता. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आजच्या पिढीला काय सांगशील तू? म्हणजे आजच्या पिढीला आदर्श काय सांगणार तू? आदर्श पाहिजे काहीतरी पिढीला. आता काय सांगणार, मी काय मोटिवेशन देत असतो व्हिडिओ मधून. तू काहीतरी मोटिवेशन तुम्ही व्हिडिओ टाकता बरोबर. हॅशटॅग तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला हे टाका इन्फ्लुएन्सला तू सांगायला. तुम्ही आता चहा पिणार, चहा काय टाकणार हॅशटॅग मध्ये तुम्ही ते चहा पित आहे आणि ते चहा इथं तुम्ही ते कप टाकायचा. ह्या दुकानात इथं मी चहा पित आहे आणि असे तुम्हाला मी विनंती देतो आहे. आणि माझे मित्र कोल्हापूरचे बी नाव फेमस झाले. कृष्णा म्हणजे तो बी फेमस झालाय. त्याला वर्षाला त्याला पैसे येतात 20,000 ते 30,000 येतात फक्त नाही चॅनलचे पैसे. तुम्ही ते दुकान बनवता तो ऍडव्हान्स घेते त्या दुकानचे. तो दुकानचे ऍडव्हान्स घेते. आता डीमार्ट असलं त्याच्या ऍडव्हान्स तुम्ही 20,000 30,000 पैसे देतात. असे ते चॅनल आहे. त्याला आता ते सिल्वर कलर भेटलेला आहे, गोल्डन कलर आणि सिल्वर कलर त्याला भेटलेलं आहे. बटन सिल्वर प्लेट. आता मला आता म्हणजे येत राहणार आणि सिल्वर प्लेट. मी बी जरा होणार फेमस आणि माझे पार्टनर सपोर्ट झाला. मला 2 रुपये धन्यवाद. आणि सांगा आता जे पोरं युट्यूबवर यायला लागले, इंस्टाग्रामवर यायला लागले, त्यांना तू काय सांगशील? तुम्ही युट्यूबला या का नको? तुम्ही ते इंस्टाची तुम्ही ते गाणी घेता, ते गाणीचे चोरण असतात. कसं आहे इंस्टाचे ते कसं इरर सक्सेस म्हणजे फाईन म्हणते. म्हणजे तुम्ही ते गाणी चोरला, ते गाणी तुम्हाला ते सपोर्ट करून नाही. तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवा, तुम्ही स्वतः तुम्ही जीवावर व्हिडिओ करा. असं हे दुसऱ्या तुम्ही हे व्हिडिओ करताय म्हणजे याचा अर्थ लोकांच्या व्हिडिओ बनवायचे नाही, स्वतः करायचं काहीतरी. स्वतः तुम्ही काय करा, गोरगरिबीची कामं करा, जनता सेवाची कामं करा. तिथं गटर काम सोडले तुम्ही जनता सेवा तुम्ही ते कामं करा. आता गोरगरीब पुढे द्या, गोरगरीब तुम्ही चादर गिफ्ट द्या. त्याच्यानं तुम्हाला आशीर्वाद लागतंय. मी दिली की आशीर्वाद सावंत आहे. ते सुमितनं एवढे गोरगरिबीची कामे केलाय. मला इन्स्पिरेशन पाहिजे बॉडीसाठी आपल्या आजऱ्यातल्या टॉपचे बाहेरच्या लोकांना, बॉडी बिल्डर लोकांना जी नवी सुरुवात करत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार? मी पहिल्यापासून बॉडी बिल्डरच्या मी स्पर्धा खेळू शकते. आणि पहिली ही महाराष्ट्रामध्ये ही जिम नव्हती. पहिल्या जिम होती सलमान जिम हेल खान. पहिला जिम तुझ्या पेट्रोल पंपच्या इथं पहिला जिम त्याला लहान पाहिजे मला असं जिम करायचं. मग मला पहिला स्पर्धा मला कळत नव्हत्या बॉडी बिल्डरच्या. हे कशी नंबर मारतात, काय नंबर मारतात, पहिल्या मला काय कळत नव्हतं. मी लोकांचा बघून शिकलो हे पोजिंग कसं मारतात, काय मारतात. मग नंतर मग असं मला हळूहळू मी स्टेप बाय मी असं मी पोजिंग खाली गेलो. माझं नाव आजरामध्ये फेमस झालं. गोट्या बिल्डरमध्ये गोट्या तू बॉडी बिल्डर स्पर्धा मारला, गोट्या तू नंबर घेतला, डॉयला घेतला, कप घेतला, असं माझं नाव फेमस झालं.
त्याच्यानंतर मग माझे व्हिडिओ असे नवीन असे मग मला लॉन्च झाली. इंस्टाला मला मेसेज असतं, मला 3-4 हजार मला असे मला यूज येतात. गोट्या बिग फॅन, गोट्या बॉडी मस्त आहे, गोट्या बॉडी मस्त आहे, गोट्या काय खातो बॉडीमध्ये, काय काय खातो मला सांगत जा, असे मला कॉल येतात. मग माझा सकाळ आहे 5 अंडी, 5 केळी आणि 7 वाजता मी रात्री जिम जाते. 7 ते 8 जिम करते. त्याच्यानंतर मी रिलॅक्स बसते. त्यानंतर मी कुणाचं मी फोन उचलत नाही, काय उचलत नाही. 8 नंतर माझं मग सगळं मग माझी जिम होती. मग नंतर मग 8 वाजता मग परत मग 5 अंडी, 5 केळी, बदाम, काजू, अक्रोड, पिझ्झा, कच्चं दूध, डिरीतलं असं मी पिऊ शकते. आणि जेवत नाही, डाएट कमी. भात खालाचं तुमची पोटाला चरबी वाढते. भात कवा खायचं नाही, भात कमी खायचा. आणि तुमचं नॅशनल आहे. नाटकी करते, लई नाटकी करते. फोटो काढ चालू व्हिडिओ चालू आहे आता, उठते बा कसं फोटो काढ लई टाक्या आहे ते. उठणार नाही ते, उठणार नाही तसं. हसाले ना हसालय मग अशी ओ दिलाय मला आणि सांगायला 5 मिनिटाच्या अगोदर. पॅन्ट घोड्याचा काय फरक पडतोय का जिवंत आहात का? जेवण तोंडरा मार की पाणी. अंकुशराव तोंडरा पाणी मारत उठा मग. ऍक्टिंग हार्ड लेवल ऍक्टिंग. ते संधीला गेलं झोपलं वाघ. तुझ्या अंगावर पाणी वतलं, कानात पाणी वतलं तरी तुम्ही उठायला. आला संदीपचा आला आता इकडनं. मी म्हणा लागलोय हे नाटकी करायलंय. 2 मिनिटं आलेली तुम्हाला अगोदर सांगा नाही. सांगा मी तुला नाटकी करायला म्हणून. परमेश्वर आहे म्हणून मी. कशासाठी सांगा हे फिरवा, कशासाठी फिरवाले सांगा. यात का फिरवा सांगतो ना. हा यात बुरशी लागत नाही, काय होत नाही. बुरशी हा बुरशी बी लागत नाही. आपलं फोटो चांगलं येतं ना, 1 नंबर फोटो येतं. हा हे शरीर ट्रॅक्टर फिरला की नाही 1 नंबर होतं. हा हा मग काय 16-12 न वाटलं 16 न न वाटत. वाटलं इमली गाला पाहिला हरी पक्षी कुठला? बसरी सुमिदा ट्रॅक्टर चालवी यानं बघली. उसाची हाईट बघा आता, हे साहेबाची हाईट आणि उसाची हाईट बघा. उसाला पाणी कोण पाजवलं हो? होय हो, उसाला पाणी कोण पाजवलं? होय तुम्ही. परवा बघायला तुम्ही हा तुम्ही काय नाही पाहिले अंकुश शिंदे अंकुश शिंदे सगळं आहे दुनिया मी. अंकुश शिंदे सगळं आहे. ऊस पिकतोय किती, जातोय किती. आमचा अद्वैत चिडला कसा करायलाय बघा. ताकद केवढी आहे बघा. बघा काय झालं तरी माझं एका हातात आईचं लक्षात ठेव. काय किती काय झालं असं एका हातात धरलाय तुला. किती काय केलं असतं कसा विषय. काय काय करायला नव्हतं मम्मी करते. काय 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 रे कुठं जाणार होता आता? अरे थांब, अरे थांब. अरे रुसलाय वाघ आमचा. हा ये ना जादू. बोलला का नाही तू शेवट सांग. इधर रडू नको, इधर फुगलाय बसा बघ. अरे धर की आता कॅडबरी द्यालो तुला. अद्वैत घरी ठेवतो बघ. हा खा तू, आम्ही खाणारच नाही मला. तुला परवा रडायला का झालेलं खरं? कुठं सोडून गेलो तुला मी? हा कुठं कुठं रे?